बघा मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. द एपी इन विच म्हणजे एका एपी मध्ये फोर्थ टर्म इज -50. म्हणजे मित्रांनो बघा सोल्युशन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला. फोर्थ टर्म इज -50 म्हणजे T4 -15 दिलेलं आहे. अजून and ninth term is -30 म्हणजे T9 -30. Find the sum of the first 10 numbers. आणि S10 आपल्याला काढायचं आहे. सम ऑफ द फर्स्ट 10 नंबर्स म्हणजे S10. ओके. Tn चा फॉर्म्युला सांगा मित्रांनो. Tn is equal to A plus in bracket n minus 1 into T. आता किती नंबरची टर्म मित्रांनो 4. T4 is equal to A plus in bracket 4 minus 1 into D. T4 ची व्हॅल्यू दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला -15 is equal to A plus 3D. साइड चेंज करा मित्रांनो. A plus 3D is equal to -15. That is equation number first. Okay. आता याच्यावरून सेकंड इक्वेशन तयार करू. परत Tn चा फॉर्म्युला. Tn is equal to A plus in bracket n minus 1 into D. घ्या मित्रांनो. T9 is equal to A plus 9 minus 1 into D. ओके. T9 घ्या मित्रांनो. -30 is equal to A plus 9 minus 1 8 D. साइड चेंज करा मित्रांनो. A plus 8D is equal to -30. That is equation number second. बघा मित्रांनो आता इथे बघा प्लस ए आहे, इथे पण प्लस ए. मग आपण याचं करू सबट्रॅक्शन. फर्स्ट मधून सेकंड आपण सबट्रॅक्ट करू. करा. सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम 1. ओके. मोठे इक्वेशन अगोदर लिहा मित्रांनो. प्लस ए प्लस 3D इज इक्वल टू -50 आणि सेकंड प्लस ए प्लस 8D इज इक्वल टू -30. काय करायचं मित्रांनो आपल्याला सबट्रॅक्शन. साइन चेंज. प्लसचं मायनस प्लसचं मायनस मायनसचं प्लस. आता बघा मित्रांनो वेगवेगळे साइन आहे. वेगवेगळे साइन सबट्रॅक्शन. 30 मधून 15 गेले म्हणजे 30 मधून 15 गेले तर आले 15 15. 3D मधून 8D गेले तर किती आले 5D. कोण्या नंबरचं साइन मोठ्या. आणि प्लस ए मायनस ए गेट कॅन्सल. काय राहिलं मित्रांनो सांगा. therefore -5D is equal to 15. therefore D is equal to 15 upon -5. 5 1 5 5 3 15. 5 1 5 5 3 15. therefore D is equal to minus वर द्या मित्रांनो -3. D is equal to -3. आता पुट D is equal to -3 in इक्वेशन. कुठल्या एका इक्वेशन मध्ये आपण ठेवू शकतो मित्रांनो. आपण फर्स्ट मध्ये ठेवू. इन इक्वेशन 1. सांगा इक्वेशन 1 काय. A plus 3D is equal to -15. हे इक्वेशन नंबर 1. चला. A as it is plus 3 as it is. D ची व्हॅल्यू. D ला आपण ब्रॅकेट किती -3 is equal to -15. सांगा मित्रांनो. A -3 3 3 9 3 3 9 is equal to -15. A is equal to -15
-9 तिकडे गेल्यावर मित्रांनो +9. a इज इक्वल टू 15 मधून 9 गेले तर आले मित्रांनो 6. पण कोणचे 6? -6. ओके. आता बघा तुम्हाला a मिळाला, d मिळाला. आता तुम्हाला S10 काढायचं आहे. ओके. चला सांगा मित्रांनो, Sn चा फॉर्म्युला Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. आता मित्रांनो किंमत S10 इज इक्वल टू 10/2 इन ब्रॅकेट 2 व्हॅल्यू ऑफ a -6 प्लस n-1 means 10-1 into d ची व्हॅल्यू मित्रांनो -3. ओके. आता बघा हे इथे लिहितो थोडं मी. 2 1 जा 2, 2 5 जा 10, बेक बे पंच 10. म्हणजे किती आलं मित्रांनो ते 5 इन ब्रॅकेट 6 2 are 12 -12 plus 10 - 1 9 into -5 in bracket -12. 9 3s are 27 -27 5. साइन सेम मित्रांनो ऍडिशन 7 + 2 9 2 + 1 3 -39. ओके. मल्टिप्लिकेशन करा मित्रांनो. 5 9 are 45, 5 9 45, 45 5 55 4, 5 3 15 19 आणि मायनस साइन ऍज इट इज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. टू गिवन एपीज आर. सोल्युशन बघा मित्रांनो, आपण पहिले एवढं घेऊ. आपल्याला 2 एपी दिलेले आहे, त्यातली पहिली बघा ही आहे. मग आपण लिहू असं लिहू फर्स्ट एपी. काय फर्स्ट एपी इज 9, 7, 5, ... Therefore a is equal to 9, d is equal to 7 -9, so d is equal to -2. okay. Tn is equal to काय फॉर्म्युला असतो मित्रांनो, a प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू d. व्हॅल्यू टाका मित्रांनो. Tn इज इक्वल टू a ची व्हॅल्यू 9 प्लस n-1 as it is इंटू d ची व्हॅल्यू -2. Tn इज इक्वल टू 9 -2 ने मल्टिप्लाय करा मित्रांनो, प्लस इन ब्रॅकेट -2n प्लस 2. ओके. 2 नो n ला मल्टिप्लाय केलं 2n आणि 2 1 जा 2. ओके. ब्रॅकेट काढून टाका मित्रांनो. Tn इज इक्वल टू 9 1 प्लस 1 मायनस -2n प्लस 2. याला असं लिहू शकता मित्रांनो तुम्ही, Tn इज इक्वल टू -2n पहिले आणि 9 प्लस 2 याला मित्रांनो प्लस 11. इक्वेशन नंबर फर्स्ट. आता सेकंड एपी बघा, ही आपली सेकंड एपी. नाउ फॉर सेकंड एपी. सेकंड एपी बघायची मित्रांनो आपल्याला. बघा सेकंड एपी मध्ये काय, सेकंड एपी 24 21 18, ... a is equal to 24, d is equal to
21 मायनस 24 इज इक्वल टू 21 मधून 24 गेले मित्रांनो मायनस Tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. Tn इज इक्वल टू a किती मित्रांनो 24 प्लस n मायनस 1 ॲज इट इज d मायनस 3. Tn इज इक्वल टू 24 प्लस इन ब्रॅकेट 3n प्लस 3. ओके Tn इज इक्वल टू ब्रॅकेट काढून टाका मित्रांनो 24 प्लस 3n प्लस 3. Tn इज इक्वल टू 3n प्लस आता बघा मित्रांनो हे 24 आणि 3 प्लस 24 अधिक 3 27 आणि याला आपण इक्वेशन नंबर किती नाव देऊ सेकंड. बट आता आपल्याला काय दिलेलं बघा इफ nth टर्म ऑफ बोथ प्रोग्रेशन आर इक्वल बट nth टर्म ऑफ both APs are equal म्हणजे दोघीच्याही nth टर्म कशा आहेत इक्वल. आता पहिल्या AP ची nth टर्म ही आली होती काय आली होती सांगा ती मायनस 2n इज प्लस 11. पहिल्या एपी ची nth टर्म घेतली मित्रांनो. आता दुसऱ्या एपी ची nth टर्म ही आली सांगा काय 3n प्लस 27 आणि या दोन्ही nth टर्म दोन्ही एपी च्या nth टर्म कशा सांगितलेल्या इक्वल म्हणून मदत काय येणार मित्रांनो इज इक्वल टू चला करा 3n मायनस 2n तिकडे नाही मित्रांनो प्लस 2n इकडे काय राहिले प्लस 11 ते प्लस 27 इकडे आला मित्रांनो मायनस 27 आणि मित्रांनो 3n प्लस 2n 5n 7 मधून 1 गेला आणि मित्रांनो 6 2 मधून 1 गेला 1 मायनस 16. ओके आता बघा मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल 5n इज इक्वल टू मायनस 16. मित्रांनो बघा इथे आपलं एक कंडिशन राहिली इथे थोडस मिस्टेक झाली माझ्याकडनं. आपण 3 ने जेव्हा मल्टिप्लाय करतोय ना याला तर हे मायनस 3 आहे म्हणजे मायनस 3 येणार 3n येणार हे प्लस मायनस हे मायनस होऊन जाईल सॉरी. ओके आता जिथे जिथे 3n आहे तिथे मायनस देऊन टाकू मायनस 3n मायनस 3n मायनस 3n. ओके आता ही स्टेप आपल्याला चेंज करावी लागेल इज इक्वल टू चे मायनस 2n ऍज इट इज मायनस 3n इकडे आण प्लस 3n इकडे काय राहिलं मित्रांनो 27 हे प्लस 11 तिकडे नाही मायनस 11. आता प्लस 3n मधून मायनस 2n गेले 1n राहील 1 नाही लिहिला तरी चालतो n 7 मधून 1 गेला मित्रांनो 6 आणि 2 मधून 1 गेला 1 मीन्स n इज इक्वल टू आला मित्रांनो 16. आता आपल्याला nth टर्म काढायची. आता अजून काय काढायचं n निघलं आता काढायचं आपल्याला nth टर्म. तर Tn चा फॉर्म्युला मित्रांनो Tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. या मित्रांनो T16 इज इक्वल टू a मीन्स फर्स्ट टर्म. आता तुम्ही दोन्ही एपी सारखे आहे त्यामुळे कुठलीही टर्म ठेवू शकता. आपण a ची किंमत घेतली नाही. ओके प्लस n मायनस 1 16 मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू पहिल्याच इक्वेशन मधली घ्या मग आता मायनस 2. ओके T16 इज इक्वल टू 9 प्लस 16 मायनस 1 15 इंटू मायनस 2
T16 इज इक्वल टू 9. 15 दुनी 30. कोणते 30 मित्रांनो? -30. T16 इज इक्वल टू, आता बघा -30 आणि +9. साइन कसे आहेत? वेगवेगळे. सबट्रॅक्शन 30 मधून 9 गेले, किती राहणार? 21. पण कोणचे 21? -21.